नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो. अगेन वी आर डिस्कसिंग द प्रीवियस इयर क्वेश्चन्स फ्रॉम द चॅप्टर सुपरपोजिशन ऑफ वेव्स. द फर्स्ट वन इज फ्रॉम द 2021 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द 2020. जो काही पहिला क्वेश्चन्स आहे, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये जसं आपण डायग्रामॅटिकली डिस्कस करून त्या लूपमध्ये किती नोट्स आहे, किती अँटी नोट्स आहे यावर डिपेंड आहे. And second question depends on the जो काही जनरल फॉर्म्युला आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला फॉर अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर बघा आपण न्यूमेरिकल नंबर फर्स्ट we discuss the solution for the numerical number first, which is from the Maharashtra CET 2021. A sonometer wire is vibrating in the second overtone. काही हरकत नाही. The number of notes, antinodes form respectively are simple questions. ओके, सोनोमीटर म्हटलं की ब्रिज राहतो, ही घटना लक्षात ठेवायची. सेकंड ओव्हरटोन म्हणजे किती लूप्स? 3 लूप्स. फर्स्ट लूप, सेकंड लूप, थर्ड लूप. दॅट्स इट. 1 नोड, 2 नोड, 3 नोड, 4 नोड, 4 नोड्स. अँटीनोड्स 1 2 3 एंटी नोट्स. काही मोठी गोष्ट नाही. काही क्वेश्चनमध्ये काय असू शकतो तेवढं काहीच नाही त्याच्यात. जस्ट एनीबडी कॅन डू इट. डोमरी क्वेश्चन्स. 4 नोट्स अँड 3 एंटी नोट्स. therefore द ऑप्शन नंबर सेकंड इज देअर. क्वेश्चन इज फ्रॉम द 2021 महाराष्ट्र CET. म्हणजे मी तर म्हणतो ना, हे असे क्वेश्चन्स आहे की म्हणजे डायग्रामही काढायची गरज नाही. सेकंड ओव्हरटोन, 3 लूप, 1 2 3 4, 4 अँटीनोड, 1 2 3, सॉरी 4 नोड्स, 3 अँटीनोड्स. दॅट्स इट. विदिन सेकंड असे क्वेश्चन्स तुम्ही विदिन सेकंड करायला पाहिजे. कोणत्याच प्रकारचा टाईम नाही लावता, इथे टाईम सेव्ह होतो. ओके, सो काय याच्यात पॉज करून नोट डाऊन करण्यासारखं काही आहेच नाही. तुम्ही करू शकता इतका कॉन्फिडन्स आहे तुमच्यावर. आपण व्हिडिओ लेक्चर त्याच्यासाठीच बघतोय. कॉन्फिडन्स बिल्डअप झाला पाहिजे. बघा आता सेकंड क्वेश्चनकडे थोडं लक्ष द्या. 2 आयडेंटिकल स्ट्रिंग्स, काही हरकत नाही, ऑफ लेंथ L अँड 2L. ठीक आहे. व्हायब्रेट विथ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज. द फर्स्ट वन इज N अँड द सेकंड वन इज हॅव्हिंग अ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी 1.5 हर्ट्ज रिस्पेक्टिवली. फुल स्टॉप. द रेशिओ ऑफ टेन्शन्स फॉर स्मॉलर लेंथ टू लार्जर लेंथ. सिम्पल आहे. स्ट्रिंग आहे आपल्याकडे समजा. ओके, हिची लेंथ स्मॉल L आहे, हिच्याकडे टेन्शन आहे T1. ओके, सेकंड स्ट्रिंग आहे, हिची लेंथ 2L आहे, हिच्याकडे टेन्शन आहे T2. ओके, हिची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N आहे, हिची 1.5 टाइम्स N आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. येते लक्षात? सिम्पली आहे. ओके, बघा आता. आणि विचारलं आपल्याला द रेशिओ ऑफ टेन्शन टू द स्मॉलर टू द लार्जर लेंथ. म्हणजे स्मॉलरचं टेन्शन किती आहे? T1. ओके, मोठ्याचं किती आहे? T2. या दोघांचा काय विचारला? रेशो, टेन्शनचा रेशो. काही हरकत नाही. वी हॅव अ फॉर्म्युला फॉर द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ अ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग 1/2L स्क्वेअर रूट ऑफ T अपॉन स्मॉल m, where L is nothing but the length of that particular string, T is nothing but the tension respectively to that string, and small m is nothing but linear mass density. Small m is nothing but the linear mass density of that string. Mass is m, capital M is mass of that string, L is nothing but the length of linear mass density. बघा आता हा फॉर्म्युला यूज करून आपण इझिली सॉल्व करू शकतो पहिला क्वेश्चन. ठीक आहे. बघा आता हा फॉर्म्युला पहिले आपण पहिल्या स्ट्रिंगसाठी यूज करू. पहिल्या स्ट्रिंगची फंडामेंटल फ्रिक्वेन्सी किती आहे? कॅपिटल N. देअरफॉर कॅपिटल N 1/2 टाइम्स लेंथ किती आहे? L. ओके, तिच्यामध्ये टेन्शन किती आहे? T1. लिनियर मास डेन्सिटी कशी आहे? कॉन्स्टंट स्मॉल m. सेकंड स्ट्रिंगसाठी जी काय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे 1.5 टाइम्स कॅपिटल N 1/2 टाइम्स लेंथ ॲक्च्युली 2L आहे. 2 × 2 4 टाइम्स L. हे कळालं पाहिजे. येतं लक्षात? इथं सिम्पली 2 टाइम्स लेंथ होती, इथं लेंथ Lच होती. परंतु इथं काय झालं? 2 टाइम्स लेंथ होती,
4 टाइम्स एल. ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन किती आहे T2. लिनियर मास डेन्सिटी कशी आहे सेम दोघांसाठी. लिनियर मास डेन्सिटी कशी आहे चेंज, कारण की एकाच मटेरियलपासून ती बनलेली आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आता इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2 करू, म्हणजे T1 अपॉन T2 आपण कुठेतरी फाइंड आउट करू शकतो. बघा इकडे एक काम करूया, याला रिअरेंज करूया. बघा हा इकडे शिफ्ट करूया, ही जी टर्म आहे इकडे शिफ्ट करूया, किंवा नाही केली तरी चालते. ठीक आहे, डायरेक्ट करूया. बघा इक्वेशन 1 डिवायडेड बाय इक्वेशन 2, इथे आहे n, इकडे आहे 1.5 टाइम्स n, इकडे आहे 1/2l, रेसिप्रोकल वर 4l/1. ठीक आहे. इथे बघा ब्रॅकेटमध्ये T1/em आहे. रिअरेंजमेंट करतो मी डायरेक्ट T2. याच्या लक्षात बघा लेफ्ट हँड साईडला n डिवायडेड बाय 1.49 टाइम्स, इकडे राईट हँड साईडला 1/2l इंटू, आता 4l वर गेला आणि 1 खाली आला आहे की नाही. सिम्पल आहे. A/B AB C/D जर राहिलं तर कसं लिहितो आपण A/B इंटू D/C. याच प्रकारे लिहितो ना. आणखी कसं लिहिणार, बस तोच फॉर्मॅट यूज केला. इथे सेम. आता बघा n गेट कॅन्सल, 1/1.5 काही हरकत नाही. बघा L 1 गेट कॅन्सल, 2चा भाग गेला, इथं फक्त 2 शिल्लक राहिला. स्क्वेअर रूट स्मॉल m गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स T1/T2. चला बघा आता थोड्याच वेळात आपण आपल्या सोल्युशनच्या परफेक्ट आन्सरकडे वळूया. बघा हे इथंच होऊन जातो, इथेच या पोर्शनमध्येच. बघा 1.5 म्हणजेच किती हो 3/2 2 स्क्वेअर रूट ऑफ T1/T2. ओके, रिअरेंज करा. 2 वर गेला, 3 खाली आला, शिल्लक किती राहिला 2 स्क्वेअर रूट ऑफ T1/T2. 2 गेट कॅन्सल. स्क्वेअर करा म्हणजे 1/9 इक्वल्स टू T1/T2. T1/T2 बरोबर तर वाटत आहे. याच्या लक्षात 2 गेट कॅन्सल झाला. स्क्वेअर जर केलं तर 1/3चा 1/9. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर गेट कॅन्सल, व्हॉट रिमेन्स T1/T2 1:9. Therefore the option number first one is there. Question is from the Maharashtra CT 2020. याच्या लक्षात जस्ट सिंपल फॉर्म्युला यूज केला. दोन्ही फॉर्म्युला दोन्ही स्ट्रिंगसाठी अप्लाय केला. अप्लाय केल्यानंतर लक्षात आलं की T1 T2 आपण इझिली फाइंड आउट करू शकतो डिवायडिंग इक्वेशन 1 and 2. सिंपल अल्जेब्रा, नववीतला मुलगाही करू शकतो असा सिंपल अल्जेब्रा आहे. ज्या ज्या काही कॉमन गोष्टी वर खाली येतात त्या कॅन्सल करत गेलो आणि जी गोष्ट पाहिजे होती त्याच्यासाठी स्क्वेअर करावं लागलं. स्क्वेअर रूट अँड स्क्वेअर कॅन्सल झाल्याशिवाय T1 आणि T2 सेपरेट होऊ नाही शकला रूटमधून. दॅट्स इट. ओके, बघा जर आपला जर उपक्रम आवडत चालला सर तर नक्कीच आपल्या मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.